अंबरनाथ पंचायत समिती देशात अव्वल येण्याच्या दिशेने आमदार किसनराव कथोरे, सुलभाताई गायकवाड या दोन्ही आमदारांचा भक्कम पाठिंबा। अंबरनाथ पंचायत समिती ही केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर देशातही अव्वल स्थान मिळवावे या उद्देशाने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्रितपणे काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। पंचायत समिती कार्यालयातील ग्रामपंचायत विभाग व चालक कॅबिनचे उद्घाटन आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी दोन्ही आमदारांनी पंचायत समितीच्या विकास कामांना पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली। कार्यक्रमात अंबरनाथ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजित देसाई यांच्या कार्याचे आमदार किसन कथोरे व सुलभाताई गायकवाड यांनी गोड कौतुक केले। अनेक अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावले, पण आता दिसतोय तसा विकास पंचायत समितीचा केला नाही। गट विकास अधिकारी अजित देसाईंचे कार्य उल्लेखनीय आहे। पंचायत समितीच्या विविध विकास कामामुळे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे त्यांच्या कार्यावर अभिनंदनाचा वर्षाव दोन्ही आमदारांनी केला आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंबरनाथ पंचायत समितीला राज्यासह देश पातळीवर आदर्श पंचायत समिती बनवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज व्यक्त केली। मुरबाड असो किंवा अंबरनाथ तालुक्यातील गावे असोत, निधीची कमतरता पडणार नाही असे आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी यावेळी दिले। अंबरनाथ पंचायत समितीच्या वतीने गट विकास अधिकारी अजित देसाई यांनी प्रास्ताविकांचे उत्तम प्रकारे सादरीकरण केले। आमदार किसन कथोरे, सुलभाताई गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तर या विकास कामात हिरहिरीने काम करणारे अभियंता व त्यांचे टीमचे सुद्धा यावेळी अभिनंदन केले व आमदार किसन कथोरे, आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली। आमदार किसन कथोरे व आमदार सुलभाताई गायकवाड यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया। आपण कसं बघताय, आज पंचायत समितीला वेगळं वळण लागलेलं आहे, नवसंजीवनी मिळालेली आहे आणि आताच तुम्ही ग्रामपंचायत विभाग असेल किंवा वाहन चालकाचा कॅबिन असेल त्याचं उद्घाटन केलं आणि तुम्ही स्वतः म्हणलात की काहीतरी परिवर्तन झालं, कसं बघताय? देसाई गट विकास अधिकारी आल्यापासून एक त्यांना आपलं स्वतःचं कार्यालय स्वच्छ असावं, सुंदर असावं आणि मनमोकळ्यापणाने कर्मचाऱ्यांनी काम करता यावं यासाठी त्यांचा तो प्रयत्न आहे। तो खरा म्हणजे या कर्मचाऱ्यांसाठी करतात नाही। कदाचित बरेचसे अधिकारी असे असतात की माझी कॅबिन चांगली झाली त्याच्यावरच खुश असतात ते, पण कर्मचाऱ्यांच्याकडे बघत नाही। शेवटच्या कर्मचाऱ्याला सुद्धा म्हणजे कोण, ड्रायव्हर, त्याच्यासाठी पण कॅबिन असलेली महाराष्ट्रातली पहिली पंचायत समिती असेल। मनापासून त्यांनी त्या ड्रायव्हरचा पण विचार केलेला आहे, त्याला विश्रांतीसाठी सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे। अगोदर पण आम्ही आलो होतो त्या टायमालाही चांगल्या प्रकारच्या सगळ्या कार्यालयांचं हे केलं। आज ग्रामपंचायत विभागाला पण त्यांनी चांगलं सुसज्ज असं बनवलंय। शेवटी जर कर्मचारी पूर्ण दिवस काम चांगलं करत असेल, त्याला बसायची व्यवस्था चांगली असेल तर तो मनापासून काम करतो आणि म्हणून ते काम करतो। आपण मगाशीच गट विकास अधिकारी महोदयांनी सांगितलं की आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये अव्वल नंबरची पंचायत समिती असेल, परंतु तुमचा पाठिंबा असेल तर राज्यामध्ये अव्वल नंबर येईल का आणि आपला पाठिंबा असेल का? या तालुक्याला, या पंचायत समितीला राज्यात नाही देशात येण्याची सवय आहे, त्यामुळे त्यांनी तो प्रयत्न करावा। कारण मी सभापती असताना महाराष्ट्रात नाही देशामध्ये पहिला आलो होतो, ते व्हिडिओने त्याचा क्रेडिट घ्यावा। आम्ही दोघे त्यांच्या बरोबर आहोत। काही कसं बघताय, आज उद्घाटन करताय तुमच्याच दोघांच्या मतदारसंघामधले काही ग्रामपंचायतीच म्हणजे कार्यालयाचं उद्घाटन केलं, कसं बघताय? नाही वाटतं तर छानच, कारण ग्रामपंचायती आपल्या गावांची एक हे असतं, शान असते आणि केंद्रबिंदू असतो तो। तर ते देसाई साहेबांनी आपल्या जे ग्रामपंचायत साहेबांच्या आणि आमच्या याच्यात जे आज एक महिलांसाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगलं म्हणजे हात त्याच्यात टाकून त्यांना चांगलं बसायची व्यवस्था वगैरे आणि चांगलं याचं करून दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। हा एक माझा प्रश्न आहे तुमच्या मतदारसंघातला, खूप खर्च प्रश्न आहे। एक नाही, दोन नाही तर तीन योजना, पाणी पुरवठा योजना राबवलेल्या आहेत, परंतु काही लोकांना पाणीच भेटत नाही। पावसाळ्यात पण ती व्यथा आहे, पण उन्हाळ्यात कशी असणार आहे, कसं बघताय? उन्हाळ्यात तर पाणी टंचाई आहेत, कारण गावोगावी ह्या ज्या योजना आलेल्या आहेत त्या कुठेतरी थांबलेल्या आहेत, त्या पूर्ण झालेल्या नाहीत। तर आम्ही नेहमी पाठपुरावा घेतच असतो। जेव्हा आमचं अधिवेशन सुरू असतं तेव्हा नेहमी आमच्या मागण्या असतात की जे आमची
घर घर नळ योजना आहेत जे आपल्या याच्या माध्यमातून चालू आहेत ते आमच्या पूर्ण करून द्या. कारण आता एक आपला डॅमचं पण लखडलेलं आहे ते पण होईल आणि बाकी ज्या आहेत ते आम्ही पाठपुरावा करतच असतो. जल जीवनच्या माध्यमातून या योजना मंजूर झाल्या होत्या. त्याला निधी वेळेवर न मिळाल्यामुळे बऱ्याच ठेकेदारांनी कामं थांबवलेली आहेत. त्याचा निधी आता पुढच्या महिन्यामध्ये येईल आणि ही कामं सुस्थितीत चांगली करावी अशा प्रकारच्या सूचना आम्ही आता द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या तातडीने त्यांच्या मतदारसंघातलाच नाही, हा प्रश्न पूर्ण राज्यातला आहे. राज्यभर या प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्याला दिशा मिळेल. आपा माझ्याकडे 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. मोदय, आताच तुम्ही मेडिकल ऑफिसरला बोललात काय, परंतु उपकेंद्राची अवस्था खूप बिकट आहे. म्हणजे त्यामध्ये मांगरूळ असेल किंवा बाकीचे गाव असतील आणि भोनेली असेल, भोनेली उपकेंद्र आहे, अवस्था खूप बिकट आहे. आपा GR असा आहे की तिथली जी काही सेविका असेल 24 तास राहण्याची सोय आहे, पाणी पुरवठा आहे, लाईट आहे, सर्व काही आहे, परंतु तिथं वास्तव्यात नाहीत बिलकुल कोणी. त्यावरती कसं तुम्ही लक्ष लावणार आहात? मी आणि सुलभाताई गायकवाड आम्ही आता प्रत्येक उपकेंद्रापासून, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सगळ्या व्हिजिट करणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना मी आताच तालुका आरोग्य अधिकारी त्यांना सूचना केलेल्या आहेत. मला 8 दिवसात परिवर्तन नसलं तर मला कार्यवाही करावी लागेल. तर ह्यामध्ये सन्माननीय किसन कथोरे साहेब यांनी थेट उत्तर दिलेलं आहे की माननीय गटविकास अधिकारी मोदय अजित देसाई साहेबांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. कारण ठाणे जिल्ह्यामध्ये नाही तर अवघ्या राज्यामध्ये अव्वल नंबर अंबरनाथ पंचायत समिती येईल असं स्पष्टीकरण स्वतः आमदार किसनराव कथोरे यांनी सिद्धेश्वर वार्तांविषयी बोलताना आता मत व्यक्त केलेलं आहे. जसे बांधवांनो, या बातमीचा वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.